नमस्कार सगळ्यांना. ओहमचा कायदा वापरून साधे सर्किट सोडवूया. उदाहरण पहिले. चला त्याबद्दल दुसऱ्या कॉम्बिनेशनल सर्किटबद्दल बोलूया. येथे दोन प्रतिरोधक ए आणि बी व्होल्टेज स्रोत व्ही सह मालिकेत जोडलेले आहेत. प्रतिरोधक ए आणि बी विद्युत प्रवाहामध्ये दोन विरोध निर्माण करतील कारण ते विद्युत प्रवाहाच्या समान मार्गावर आहेत. समजा तुम्ही मोटरसायकलने ताशी 40 किलोमीटर वेगाने प्रवास करीत आहात. तसेच एका रस्त्यावर ए आणि बी अशी दोन वळणे आहेत. ए वळणावर तुम्हाला गती कमी करावी लागेल, त्यामुळे वेग 20 किलोमीटर प्रति तास इतका कमी होईल. वळण ओलांडल्यावर आपण ताशी 40 किलोमीटर वेगाने पोहोचू शकता. पुन्हा बी वळणावर तुमचा वेग ताशी 20 किलोमीटर होईल. दोन्ही वळणे एकाच मार्गावर असल्याने एकूण 40 किलोमीटर प्रति तासाचा वेग कमी होतो. येथे वाकणे प्रतिकारासारखे आहे आणि मोटरसायकल प्रतिरोधक आहे. म्हणून जेव्हा प्रतिरोधक मालिकेत जोडलेले असतात तेव्हा विद्युत प्रवाह प्रतिरोधकांच्या वेळा आणि मूल्यांद्वारे विरोध केला जातो. फक्त जेव्हा रोधक मालिकेत जोडलेले असतात तेव्हा सर्व मूल्ये एकत्रित जोडा आणि त्यांना सूत्रामध्ये बदला. ए आणि बी चे रेझिस्टर मूल्य अनुक्रमे 20 आणि 40 ओहम असू द्या. व्होल्टेज स्रोत किंवा बॅटरी 10 व्होल्टसह कनेक्ट करा. आता ओहमचा नियम वापरून वर्तमान प्रवाह मोजू. रोधक मालिकेत असल्याने फक्त दोन्ही मूल्ये जोडा आणि आपल्याला एकूण 60 ओहमचा प्रतिकार मिळेल. आता I बरोबर V/R या सूत्रामध्ये व्होल्टेज आणि करंटची मूल्ये बदला. तो I बरोबर 10/60 होतो. तुम्हाला वर्तमान प्रवाह मिळेल जो मी 0.16 अँपिअर म्हणून वाचतो. आता त्याच सर्किटमध्ये आणखी एक रेझिस्टर C जोडा. 30 ओहम म्हणजे एकूण रेझिस्टन्स 90 ओहम्सचा होईल. सूत्रातील मूल्ये बदला. तुम्हाला I बरोबर 10/90 मिळेल. वर्तमान प्रवाह 0.11 अँपिअर आहे. मालिकेत कितीही प्रतिरोधक जोडलेले असले तरीही सर्व मूल्ये जोडून त्यांना एकाच मूल्यात रूपांतरित करा. उदाहरण दुसरे. ओहमचा नियम वापरून समांतर सर्किटमध्ये विद्युत प्रवाह मोजू. समांतर मंडलाप्रमाणे दोन वळणे C आणि D या दोन मार्गांवर स्वतंत्रपणे येतात असे गृहीत धरा. कल्पना करा की तुम्ही मोटरसायकलने ताशी 40 किलोमीटर वेगाने प्रवास करीत आहात. दोन मार्ग किंवा रस्त्यांच्या जंक्शनवर आपण कोणत्याही मार्गावर प्रवास करू शकता. जर तुम्ही C मार्गावर वळलात तर तुम्हाला एक वाक मिळेल ज्यावर तुमचा वेग ताशी 20 किलोमीटर पर्यंत कमी होईल, किंवा तुम्ही D मार्गावर वळालात तर तुम्हाला एक वाक मिळेल. येथे देखील तुम्हाला तुमचा वेग ताशी 20 किलोमीटर कमी करावा लागेल. यामुळे वेगातील एकूण घट ताशी किलोमीटर 20 आहे. मागील उदाहरणात आपण विश्लेषण केले की जेव्हा वाकणे मागे मागे शृंखला म्हणून होतात तेव्हा वेगात घट 40 किलोमीटर प्रति तास असते. परंतु समांतर वाक्यांमध्ये वेगात घट ताशी फक्त 20 किलोमीटर आहे. तर मुद्द्यावर येताना मालिका सर्किटमध्ये प्रतिरोध जास्त असेल तर समांतर सर्किटमध्ये प्रतिरोध कमी असेल. चला दोन रेझिस्टर्स R1 आणि R2 यांना अनुक्रमे 20 ओहम्स आणि 40 ओहम्स असे 10 व्होल्टच्या व्होल्टेज स्रोताशी किंवा बॅटरीशी समांतर जोडू. प्रथम सूत्र वापरून एकूण प्रतिकाराची गणना करू. R बरोबर 1/1/20 अधिक 1/40. R बरोबर 13.33 ओहम हा याचा परिणाम आहे. या सूत्रामध्ये व्होल्टेज आणि रेझिस्टन्सची मूल्ये बदला. I बरोबर V/R, I बरोबर 10/13.33. याचा परिणाम म्हणून आम्हाला वर्तमान मिळते 0.75 अँपिअर. तुम्ही प्रतिरोधकांना समांतर जोडत राहिल्यास एकूण प्रतिकार कमी होत राहील आणि त्यानुसार विद्युत प्रवाह वाढत राहील. उदाहरण 1 आणि 2 वरून प्रतिरोध वाढतो आणि विद्युत प्रवाह कमी होतो आणि समांतर सर्किटमध्ये प्रतिरोध कमी होतो, त्यामुळे विद्युत प्रवाह वाढतो. म्हणून ओहमचा नियम समाधानकारक आहे. उदाहरण तिसरे. समान मालिका आणि समांतर सर्किटसह व्होल्टेज आणि करंट यांच्यातील संबंधांवर चर्चा करू. व्होल्टेज स्रोत किंवा बॅटरी 10 व्होल्टवरून 20 व्होल्ट बदला. आता फॉर्म्युल्यामध्ये व्होल्टेज आणि करंटची मूल्ये बदला. I बरोबर V/R, I बरोबर 20/60. परिणामी वर्तमान I 0.33 अँपिअर.
पूर्वी जेव्हा सर्किट 10 व्होल्टशी जोडलेले होते तेव्हा आम्ही 0.16 अँपिअर म्हणून विद्युत प्रवाहाचे विश्लेषण केले. जेव्हा आपण त्यास 20 व्होल्टसह बदलतो तेव्हा प्रवाह 0.33 अँपिअर होतो. जसजसे व्होल्टेज वाढते तसे तसे विद्युत प्रवाहही वाढतो. म्हणून ओमचा नियम सत्यापित केला जातो. त्याचप्रमाणे समांतर सर्किटमध्ये 10 व्होल्ट्स 20 व्होल्टसह बदला आणि सूत्रातील व्होल्टेज आणि प्रतिरोधक मूल्ये बदला. I बरोबर V छेद R, I बरोबर 20 छेद 13.33. त्यामुळे आम्हाला 1.5 अँपिअरवर करंट मिळतो. पूर्वी जेव्हा समांतर सर्किट 10 व्होल्टसह जोडलेले होते तेव्हा आम्ही 0.75 अँपिअर म्हणून विद्युत प्रवाहाचे विश्लेषण केले. त्याच सर्किटसाठी जेव्हा आम्ही 20 व्होल्टने बदलले तेव्हा प्रवाह 1.5 अँपिअर झाला. म्हणून व्होल्टेज वाढले. प्रवाह देखील ओहमच्या नियमानुसार वाढला. पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ जावो.